नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका ते लासूर स्टेशन मार्गे असलेला देवगाव रंगारी हा महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रीट चौपदरी रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी वापरलेला मुरुम देखील माती मिश्रित असून अगोदर असलेला डांबरी रस्ता हा पूर्णपणे डांबर काढून उत्खनन करून पक्क्या मुरुमाचे मजबूतीकरण करत नसून सिद्धनाथ वाडगाव ते तांदुळवाडी या ठिकाणी सूर्यवार्ता न्यूजच्या टीमने पाहणी करीत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. यावर संबंधित विभाग लक्ष घालेल का आणि ठेकेदारावर कारवाई होईल का असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांतून उपस्थित होतोय. पहा या रस्त्यावरील मजबूतीकरणाची अवस्था. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका ते लासूर स्टेशन रोडवरती रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. काम निकृष्टपणे चालू असल्याचे आताच या ठिकाणी लक्षात येत आहे. कारण खोदकामामध्ये या पूर्वीचा रस्ता हा डांबरीकरण आहे. या डांबरीकरणामध्ये किमान हे डांबरीकरणाचे संपूर्ण स्तर काढून फेकायचे आहेत आणि याच्यामध्ये डांबरीकरणाचा स्तर काढल्यानंतरच याच्यावरती मुरुम आणि खडी याचा लेअर देऊन किमान तरी या संबंधित गुत्तेदाराने या ठिकाणी किमान हे डांबर न काढता याच्यावरती कुठलाही म्हणजे डांबराचा स्तर न काढता या ठिकाणी किमान माती मिश्रित मुरुम या ठिकाणी ते मिक्स करतायत आणि या ठिकाणी मजबूतीकरण करतायत. त्या माती मिश्रित मुरुमामध्ये किमान मुरुमामुळे होणारे मजबूतीकरण हे थांबणार. याच्यामध्ये पूर्वी हाच रस्ता असाच मजबूतीकरण झाला नसल्या कारणाने हा किमान 1 वर्षातच तो फुटून गेला होता. तरी याकडे या ठिकाणी मजबूतीकरणाची जी ताकद आहे की पूर्ण होईल का आणि या रस्त्याची पूर्ण मजबूतीकरणाचं हे काम सुरू होईल का अशी ग्रामस्थांना आशा लागली आहे. ही प्रकाश सूर्य वार्ता न्यूज, छत्रपती संभाजीनगर.